त्यांचं असं म्हणणं होतं, खरं तर इथं येणं अपेक्षित सरकारचं, शिंदे समितीचं नाही. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढं घालावे, त्यांना तोंड नाही गेलं. आम्ही त्यांना आता सांगितलं की सातारा संस्थानमधला त्या गॅजेटियरमधला सगळा मराठा हा कुंडीमध्ये बसतो. हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुंडी दुसरा नाही होती. याची आणखी संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थानचा विषय ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे. अंमलबजावणी सही त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही. 1 घंटेची सुद्धा. राहिला विषय केशेचा. केशेस पण त्याला सांगितलं सहसा बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता तुम्ही मंत्रिमंडळासमोर बसणार तेही घेतो. त्यात ती वेळ मागली म्हणजे 1 घंटा सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल आणि त्या सगळ्या सोयऱ्यावर चर्चाच झाली. आणि मराठा आणि कुणबी एक 58 लाख मुलीचा आवाज आहे. आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जी आर काढून टाक. त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे. तर ते आता चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होतंय ते. या 2 गॅजेटियर मध्ये केसेस मध्ये बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोटीस करण्याचा विषय हे कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुंडी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंडी. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या गॅजेटियरसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या 2 साठी आम्ही वेळ देतो. पण या 2 ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटियर 1 मिनिट सुद्धा मिळणार गेले. आता ते सांगते म्हणजे आता येते ना कधी येणार, कधी काही वेळ घेतली त्यांनी? 2 तासात येतो, 2 दिवसात येतो, काही कधीपर्यंत निरोप देतो. राज्यमंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच समजले. राज्यमंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला तिथे खात असते तर तिथे ओळून बसायचं असतं.